आम्हाला घेण्याची तयारी सरकारकडनं झाली असेल तरी आम्हाला असं स्पष्ट म्हणायचं आणि मी यापूर्वी देखील म्हणालो, जी इन्क्वायरी करायची ती करा, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। नागपूरच्या अधिवेशनात मुंबई महानगरपालिकेवरून राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण उद्धव ठाकरे यांनी सरकारला आवाहन केलेलं आहे की तुम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेऊन दाखवा। त्यानंतर आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये सध्या जुंपलेली पाहायला मिळते। त्यामुळे या हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकं काय काय होणार आहे जाणून घेऊया। सुनील प्रभू आहेत ठाकरेंचे आमदार। प्रभू साहेब, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। या अधिवेशनामध्ये कुठले प्रामुख्याने मुद्दे तुम्ही मांडणार आहात आणि तुम्हाला देखील घेण्याची तयारी ही सरकारकडून झालेली आहे? प्रामुख्याने गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही घोटाळ्यांची नावं चर्चेत होती त्या घोटाळ्यांवर घेण्यासाठी आपल्याला सरकार प्रयत्न करते। असं आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचा मुद्दा तर गाजणारच आहे, कारण शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने कापूस असेल, सोयाबीन असेल, धान असेल त्याला भाव नाही आहे। अवकाळी पावसामुळे आणि पीक विम्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। अशा वेळेला सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांशी वागतंय ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तर रान उठवणारच, परंतु महाराष्ट्रातले बेरोजगारचे प्रश्न असतील, शिक्षकांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, हॉस्पिटलमध्ये अनागोदी कारभार या सरकारचा आहे। ज्या पद्धतीचे मृत्यू आज आरोग्य सेवेमध्ये झाले ते दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। या सगळ्या गोष्टीवर सरकारला आम्ही घेणार आहोत आणि त्याचबरोबर मुंबईच्या बाबतीत मुंबई ज्या पद्धतीने टीडीआर धारावीचा एकाच व्यक्तीला देऊन मुंबई कुठेतरी एका माणसाच्या हाती देण्याचं काम जे सुरू आहे त्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात या अधिवेशनामध्ये निश्चित आवाज उठवतो। साहेब, माझा प्रश्न पूर्ण तुम्हाला विचारतो की तुम्हाला देखील घेण्याची तयारी ही सरकारकडून नाही, आम्हाला घेण्याची तयारी सरकारकडनं झाली असेल तरी आम्हाला असं स्पष्ट म्हणायचं आणि मी यापूर्वी देखील म्हणालो, जी इन्क्वायरी करायची ती करा, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। तुम्ही सगळ्या ह्या अधिवेशनात होणाऱ्या सामन्यांसाठी तयार आहात? बिलकुल तयार आहे, कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही शिवसैनिक आहोत। उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय, त्यामुळे सरकारने कशा पद्धतीने घेण्याचं काम जरी केलं तरी सत्य सत्य असतं आणि सत्याला नेहमी न्याय मिळतो। कशाही पद्धतीने आपण इन्क्वायरी करा, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा आणि लोकांना कळेल खरं नाणं कोणतं आणि खोटं नाणं कोणतं। या हिवाळी अधिवेशनामध्ये 3 राज्यात जी भाजपची सत्ता आलेली आहे त्याचे काही परिणाम जाणवतील? या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती मूलतः चर्चा होईल, कारण एवढे करोडो रुपये खर्च करून ज्यासाठी हे अधिवेशन नागपूरमध्ये भरवलं जातं त्या विदर्भाचा बॅकलॉग, विदर्भातले प्रश्न, महाराष्ट्रातले इतर प्रश्न गांभीर्याने घेण्यासारखा मुद्दा म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। ज्या पद्धतीचे रिपोर्ट आलेले आणि महाराष्ट्र गुन्हेगारीवरती 2 क्रमांकावरती आहे, हे अतिशय चिंतनाची बाब आहे। या सगळ्या गोष्टीवर चर्चा होईल ना। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते सुनील प्रभू। नागपूर अधिवेशनामध्ये काय काय मुद्दे असतील हे त्यांनी सांगितलं, परंतु त्यांनी देखील सांगितलं की आम्ही कुठल्याही चौकशीला जायला तयार आहोत, त्यामुळे आम्ही कुठल्याही या प्रकरणाला घाबरत नाही। जे काय करायचं आहे ते सरकारनं करावं, दूध का दूध पानी का पानी हे या अधिवेशनात होऊन जाईल। कॅमेरा पर्सन रुपेश शेलासह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।